नाही, सर्वप्रथम तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध आणि स्मृतिशेष आदरणीय दादासाहेब गवई यांना सविनय अभिवादन करते. आणि त्याचबरोबर हे स्मारक निर्माण करण्यामध्ये ज्यांनी पाऊल उचललं त्या शासनाचे मी सर्वप्रथम आभार मानते. दादासाहेबांचं जीवन हे लहानपणापासूनच बाबासाहेब त्यांच्यामध्ये शिरले होते आणि बाबासाहेबांचे संस्कार शिकवण ही त्यांनी आपल्या आयुष्यभर त्याप्रमाणे दादासाहेब वागले. अगदी लहानपणापासूनच सामाजिक कार्यामध्ये गाडगेबाबांच्या सोबत ते काम करत होते आणि लहानपणापासून गाडगेबाबांच्या तालमीत राहून बाबासाहेबांच्या वैचारिक धोरणानुसार समाजसेवा करत होते. आणि लहानपणापासूनच तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची समाजाशी देशाशी बांधिलकी होती. बाबासाहेबांच्या विचारांनी आणि संविधानाप्रमाणे त्यांनी अनेक असे कामं केलेले आहे, ते आपल्याला स्मारकामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत. तर त्यांनी केलेल्या कार्याचा नवीन पिढीला बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही आहेत. जे जुने लोक आहेत तर त्यांना साहेबांच्या कार्याची माहिती आहे आणि अजूनही म्हणजे जुने जे लोक आहेत ते त्यांची चळवळ म्हणजे चालूच आहे. तर दादासाहेबांनी जे आपल्या आयुष्यभर कार्य केलं तर ते नवीन पिढीला ज्ञात असावं ह्या दृष्टिकोनातून शासनाने हे स्मारकाचं उपक्रम हाती घेतला आणि तो पूर्ण केला. त्याबद्दल पुनश्च आभार मानते. आणि नवीन पिढीला दादासाहेब काय होते, त्यांनी काय केलं, कशी चळवळ उभारली, कशा खस्ता खावं लागल्यात, त्यांचं म्हणजे जीवन किती खडतर होतं आणि प्रत्येक क्षण आणि क्षण हा म्हणजे मी स्वतः जवळून पाहिलेला आहे. किती खडतर आयुष्य त्यांनी भोगलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी समाजासाठी काय केलं तर ह्याची थोडीफार का होईना कल्पना ह्या स्मारकामुळे नवीन पिढींना दिला जाणार आहे. आणि नवीन पिढीला त्यापासून त्यांनी जे कोणी प्रेरणा घेतील ते त्यापासून प्रेरणासुद्धा घेऊ शकतील. असं तर आपण म्हणजे मुलं चांगली निघावी हे प्रत्येकच आईवडिलाला वाटते, परंतु हे जे कॉम्बिनेशन आहे हे कधी मनातही आलं नव्हतं. उलटपक्षी जसे इतर आईवडील मुलांना सांभाळतात, वाढवतात, तर त्याप्रमाणे नॅचरली मुलांना लहानाचं मोठं करण्याचा प्रयत्न केला. आणि साहेब जे काही काम करत होते तळागाळातल्या लोकांचं हे तिन्ही मुलांनी जवळून पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये ते त्याप्रमाणे वागलेलं आहे. तर त्या फक्त मुलं चांगली निघावीत, कारण की जवळजवळ नेते मंडळीची मुलं ही म्हणजे फार मोठी होणं कठीणच असते. हे दादासाहेबांनी माझ्या डोक्यात घालून दिलं होतं की मुलं जर बिघडली तर जबाबदारी तुझी. आणि मी शिक्षिका असल्यामुळे मुलं चांगली निघावी ही एक अपेक्षा होती, परंतु एवढं होईल ही अपेक्षा केली नव्हती. तर त्याचं श्रेय लहानपणी मुलांना संस्कार निर्माण करावे हे आईवडिलाचं कर्तव्य असते. परंतु त्यानंतर जेव्हा ते मॅट्रिक झाल्यानंतर मुलं जवळजवळ मॅच्युअर होतात आणि भूषण आणि बाकी छोटू डॉक्टर आणि ताई हे जे काही घडलेली आहेत ते त्यांच्या परिश्रमाने आणि कर्तृत्वाने घडलेली आहे. त्याचं श्रेय मी त्यांनाच देईन. आणि भूषणने तर अतिशय म्हणजे खरं तर परिश्रमातून तो इथपर्यंत पोहोचलेला आहे, कारण की तो जास्त साहेबांच्या सोबत राहिला. त्यामुळे साहेबांच्या सोबत येणार जाणार. आणि साहेब जेव्हा MLA हॉस्टेलमध्ये राहायचे आणि मुंबईला जेवायला मिळते परंतु राहायला मिळत नाही, त्यामुळे साहेबांच्या ज्या 2 खोल्या होत्या त्या 2 खोल्यामध्ये सगळे कार्यकर्ते मंडळी राहायचे आणि भूषण एक चादर वगैरे घेऊन वराण्यामध्ये झोपायचा. आणि अशा याच्यामध्ये त्याने अभ्यास केला. त्यानंतर त्याला जे जे काही पोस्ट मिळत गेले आहे त्या पोस्टला त्यांनी न्यायच दिलेला आहे. आणि त्या न्यायामुळे आणि खरं तर परिश्रम करून अभ्यास करून तो ह्या ठिकाणी पोहोचलेला आहे. तो हे सर्व श्रेय दादासाहेबांच्या तालमीत राहून त्याने प्राप्त केलं आणि अभ्यासामुळे त्याला दुजारा मिळाला. त्याचं श्रेय मी त्यालाच देईल.